यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। 2 दिवस बाकी, सोलापूरकरांची परिस्थिती होणार गंभीर। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। उद्या मध्यरात्रीपासून सोलापूर शहरातील अत्यंत वर्दळीचा असा दमाणे नगरचा रेल्वे ब्रिज वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाणार आहे। त्यामुळे अण्णाभाऊ साठे चौक म्हणजेच भैया चौकातून दमाणे नगर रेल्वे ब्रिजवरून ये जा करणारी वाहतूक पूर्णपणे बंद होणार आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी याबाबत आदेश देखील काढले आहेत। अवंतीनगर मार्गे जो सक्षम पर्याय आहे त्या 54 मीटर रस्त्याचे काम अर्धवट आहे। 6 डिसेंबर पासून या मार्गावरून वाहतूक सुरू करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही। आता 10 डिसेंबर पासून वाहतूक सुरू होईल असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे। सुचवलेले उर्वरित 2 पर्यायी मार्ग अरुंद तसेच अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत। त्यामुळे उद्या मध्यरात्रीपासून म्हणजेच मंगळवार सकाळपासून सोलापूरकरांना अभूतपूर्व अशी वाहतुकीची कोंडी या परिसरात पाहायला मिळणार आहे। दमाणे नगरचा रेल्वे ब्रिज 102 वर्ष जुना झाल्यामुळे तो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 14 डिसेंबर रोजी पाडला जाणार आहे। पुढील वर्षभर इथली वाहतूक बंदच राहणार आहे। सुमारे 35 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी 700 मीटर लांब असा नवीन ब्रिज बांधला जाणार आहे। या दमाणे नगरच्या रेल्वे ब्रिजवरून वाहतूक बंद करण्यासाठी आज आणि उद्याचा असे 2 दिवस बाकी आहेत। तोपर्यंत पर्यायी मार्गांची महापालिका आयुक्त सचिन ओंबासे तसेच पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पाहणी करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढण्याची कार्यवाही केली तरच पर्यायी मार्ग मोकळे होतील। अन्यथा सुमारे 4 लाख लोकांना वाहतूक कोंडीचा खूप मोठा फटका बसणार आहे। सोलापुरात थंडीची हुडहुडी, तापमानाचा पारा आला 17 अंशांवर। या आठवड्यात आणखी थंडी वाढणार। उद्या नागपुरात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहरातील विविध प्रश्नांबाबत होणार बैठक। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांची माहिती। बारामती सहकारी बँकेची तब्बल 6 कोटी रुपयांची केली फसवणूक। बार्शी पोलीस ठाण्यात 3 महिलांसह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्राचे मिशन प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचा वैरागकरांच्या वतीने करण्यात आला सत्कार। 6 महिन्यात 7 लाख रुग्णांवर 2200 कोटी रुपयांचा शासनाने खर्च केल्याची शेटे यांनी दिली माहिती। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांनी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची घेतली बैठक। प्रकृतीच्या कारणामुळे आमदार देवेंद्र कोठे गैरहजर। आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही। जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5000हून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम। प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार। तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल। एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर। संपर्क 7447745500 आणि 7447745501। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. जलजीवन मिशन तसेच स्वच्छ भारत मिशनच्या कर्मचाऱ्यांना गेल्या 3 महिन्यापासून वेतन नाही। उद्यापासून ही कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार। उद्यापासून नागपुरात सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार। येत्या शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज चालणार। 25 डिसेंबर रोजी सोलापुरात होणार मनोरमा मराठी साहित्य संमेलन। आयोजक असलेल्या श्रीकांत मोरे यांचीच अध्यक्षपदी करण्यात आली निवड। पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आहेत 30,472 मतदार। निवडणूक जाहीर होईपर्यंत नोंदणी सुरू राहणार। उपजिल्हाधिकारी किरण सुरवसे यांची माहिती। सोलापूरच्या ग्रामीण भागात शेत शिवारात ऊस तोडीला गती। 2 ट्रॉल्यामध्ये भरला जात आहे 10-10, 12-12 टन ऊस।
मार्गशीर्ष महिन्यातील 3रा रविवार आज असल्यामुळे बाळे येथील खंडोबा मंदिरात होणार दर्शनासाठी मोठी गर्दी. सकाळपासून मंदिरात अभिषेक, महाआरती, कोटंबा भरणे आदी कार्यक्रम. सोलापूरचे शिक्षणाधिकारी कादर शेख म्हणाले, आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांचे 1 दिवसाचे वेतन कपात केले जाणार. अधिवेशनासाठी नागपूरला निघालेल्या अनेक आमदारांची तिकीटं रद्द. इंडिगो विमानसेवेचा आमदारांना देखील फटका. अख्खे मंत्रिमंडळ आणि सरकारी फाईल संत्रानगरीत दाखल. अवघे आठवड्याभरच चालणार नागपूर अधिवेशन. लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच ॲक्वांट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर. तुमच्या बाथरूमच्या कलरला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड, वॉश बेसिन, सॅनिटरी वेअर, सर्व प्रकारचे वॉश बेसिन, स्टोन वॉश बेसिन, आर्टिस्टिक वॉश बेसिन, पेडेस्ट्रियल वॉश बेसिन, इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट, तसेच डिझायनर कमोडची भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्स उपलब्ध. लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 9172 21 17 68. विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन. RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. पुण्यातील मुंडवा येथील पार्थ पवार यांच्या 1800 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यातील कोणतीच कागदपत्रे शीतल तेजवानी हिच्याकडे पोलिसांना सापडली नाहीत. महाराष्ट्राने जागतिक बँकेकडून घेतले तब्बल 1,14,646 कोटी रुपयांचे कर्ज. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिली माहिती. साताऱ्यामध्ये 1 ते 4 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 99व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित लेखिका मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार. उद्घाटनाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर समारोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. गोव्यातील अरपोरा नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री झाला सिलेंडरचा स्फोट. तब्बल 25 जणांचा मृत्यू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख. हापूस आंबा मानांकनावरून गुजरात महाराष्ट्र वाद चव्हाट्यावर. कोकणच्या हापूसवर गुजरातने दावा केलाय. Kia, movement that inspires. बांगलादेशकडून कांदा आयातीला परवानगी. भारताकडून दिवसाला 15,000 क्विंटल कांदा निर्यात होणार. शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली सोलापूर येथे जमीन मोजणी सुरू. शेतकऱ्यांना पाठवण्यात आल्या नोटिसा. पुणे शहराच्या सौंदर्यीकरणात पडणार भर. महापालिका साकारणार संकल्पनांवर आधारित उद्याने. पुणे आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. नांदेडमध्ये सोयाबीनला 5,300 रुपये प्रति क्विंटल दर. नाफेडच्या वतीने सोयाबीनची खरेदी. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. भारतीय तपास यंत्रणांच्या ताब्यात मिळणार आता 40,000 इस्रायली मशीन गन. 1,70,000 गनची गरज. उर्वरित मशीन गन भारत फोर्ज या कंपनीकडून घेणार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.